नमस्कार मित्रांनो, माझं नाव कौशल बरकले. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲग्रिकॉस कौशू. आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की BSc ॲग्रिकल्चरची इंटर कॉलेजिएट अँड इंटर युनिव्हर्सिटी ट्रान्सफर. चला तर मग सुरू करूया. सो फ्रेंड्स, आता आपण जी PDF ओपन केलं आहे ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांचं परिपत्रक आहे. यामध्ये आपल्याला ट्रान्सफरबद्दलची इंटर कॉलेजिएट असो किंवा इंटर युनिव्हर्सिटी असो याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला हे मिळून जाईल. यामध्ये पेज नंबर 5 पासून तर पेज नंबर 11पर्यंत हा ट्रान्सफर फॉर्म दिलेला आहे आणि हाच ट्रान्सफर फॉर्म आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये फिल करावा लागतो. तर ट्रान्सफरची माहिती घ्यायच्या अगोदर आपण त्यासाठी कोणकोणते नियम व अटी आहे याकडे पहिले फोकस करूया. चला मग सुरू. ट्रान्सफरसाठी असणाऱ्या नियम व अटी बाय MCR. सो पहिली अट अशी आहे, ट्रान्सफर हे फक्त 3rd सेमिस्टर आणि 5th सेमिस्टरला करता येते. दुसरी अट अशी आहे, 3rd सेमिस्टरसाठी जर आपण ट्रान्सफर करत असलो तर त्यासाठी 1st सेम हे आपल्याला ऑल क्लिअर असावं लागेल. आणि त्यानंतरची अट अशी आहे की 5th सेमिस्टरसाठी आपण ट्रान्सफर जर करून इच्छुक असू तर आपल्याला 1st to 3rd सेम हे ऑल क्लिअर असावं लागतं. चौथी अट अशी आहे की ट्रान्सफर इज बेस्ड ऑन व्हॅकन्सी. जर जेवढी व्हॅकन्सी असेल तेवढे तुमचे ट्रान्सफरचे चान्सेस जास्त. जर व्हॅकन्सी नसेल तर ट्रान्सफर होणं हे थोडं मुश्किल असतं. नंतरची अट अशी आहे की ICR आणि मॅनेजमेंट कोटा. ICR आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू ज्यांचं ॲडमिशन झालेलं असेल ते त्यांचं ट्रान्सफर नाही होऊ शकत. पुढची अट अशी आहे की कोणाला ट्रान्सफर करायचं आहे, सो रिझन हे आजारपण किंवा त्यांचं मेडिकल प्रॉब्लेम असेल तर अशा विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्जनचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे लावणं. नंतरून ट्रान्सफरमध्ये गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट टू प्रायव्हेट असं ट्रान्सफर करता येतं. बट प्रायव्हेट टू प्रायव्हेटच ट्रान्सफर होतं. प्रायव्हेट कॉलेजला असलेला विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजला ट्रान्सफर करू शकत नाही. नंतरची अट अशी की कॉलेजकडून नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणं हे खूप महत्त्वाचं आहे ट्रान्सफरसाठी. पुढची अट अशी आहे की ट्रान्सफर एकदाच होतं. म्हणजे जर आपलं 3rd सेमिस्टरला ट्रान्सफर झालं आणि आपल्याला वाटते की 5th सेमिस्टरला परत फॉर्म टाकावा तर तेव्हा आपलं ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे ट्रान्सफर हे फक्त एकदाच करता येतं. सो विचार करून निर्णय घ्यायचा काय करायचं आहे काय नाही ते. नंतरून पुढची शेवटची अट अशी की पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा MScसाठी ट्रान्सफर हे होत नाही. चला आता वळूया आपण ट्रान्सफर प्रोसिजरकडे. विद्यार्थी मित्रांनो, 2020मध्ये ट्रान्सफर प्रोसिजर ही थोडी किचकट झालेली आहे. म्हणजे किचकट नाही म्हणता येणार आपल्याला, ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही बेसिसवर आहे. कारण कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन प्रोसेस राबवणं हे थोडं मुश्किल जात होतं. कारण विद्यार्थी बरेच दूरदूरून कॉलेजला येतात. सो त्यासाठी DD वगैरे लागतो आणि कॉलेजमध्ये येऊन काउन्सिलरची साईन वगैरे सर्व गोष्टी त्यांना कराव्या लागतात. ते मुश्किल आहे. सो त्यासाठी आपल्या युनिव्हर्सिटी थ्रू निर्णय असे निघाले की ऑनलाईन प्रोसेस घ्यायची. तर आपण आज या व्हिडिओमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रोसेसबद्दल डिस्कशन करणार आहोत. सुरुवातीला आपण बघू ऑनलाईन प्रोसेस. ऑफलाईन प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, मी महात्मा फुले कृषी विद्यापीठमधला विद्यार्थी आहे म्हणून माझ्याकडे सर्व PDF हे MPKVचे आहेत. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे हे जुनं PDF आहे की ऑफलाईन प्रोसेस कशी करायची. तर ऑफलाईन प्रोसेससाठी पहिले विनंती अर्ज लिहायचा असतो कॉलेजच्या प्राचार्यांना की आम्ही ट्रान्सफर करण्यासाठी इच्छुक आहोत. नंतरून आपल्याला DD तयार करायचा असतो. तर जर आपलं ट्रान्सफर इंटर कॉलेजिएट असलं तर आपल्याला 500 रुपयाचा DD तयार करायचा असतो नियंत्रक MPKV राऊरी या नावाने. आणि जर आपलं ट्रान्सफर हे इंटर युनिव्हर्सिटी असलं, म्हणजे जर MPKVमधून PDKVमध्ये किंवा PDKVमधून MPKVमध्ये असं जर इंटर युनिव्हर्सिटी ट्रान्सफर असलं तर 250 रुपयाचे 2 DD करावे लागतात. पहिला 250 रुपयाचा DD जो असतो तो वित्तीय सल्लागार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे या नावाने, व जो दुसरा 250 रुपयाचा DD आहे तो नियंत्रक MPKV राऊरी म्हणजेच नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी जर MPKVचा स्टुडंट असला तर. उदाहरणार्थ मी MPKVचं घेतलेलं आहे. तर या प्रकारे आपल्याला ऑफलाईन प्रोसेसमध्ये आपला ट्रान्सफर फॉर्म, DD, नंतर आपलं ग्रेड कार्ड यांची प्रत जोडावी लागते.
ही झाली ऑफलाईन प्रोसेस. आता बघू आपण ऑनलाईन प्रोसेस कशी करायची ते. आता आपण बघू विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्रोसेस. सो हे जे PDF दिलेलं आहे ते ऑनलाईन प्रोसेसशी संबंधित आहे. ते आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठद्वारा दिलेलं PDF. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सदर प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे कारवाई करावी. तर यामध्ये 500 रुपयांचा ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. अधिधान व लेखा अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे खाते क्रमांक 3931913485 या अकाउंट नंबरवर आपल्याला 500 रुपये ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. मग ऑनलाईन पेमेंटसाठी आपण फोनपे, पेटीएम किंवा बँके थ्रू हे करू शकतो. त्यांनी तिथे आपल्याला IFSC कोड स्टेट बँक ऑफ इंडिया हा दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघू आपण ऑनलाईन प्रोसेस कशी करायची. ऑनलाईन प्रोसेसमध्ये सेम आपल्याला 5 नंबरपासून तर 11 नंबरपर्यंतचा जो पेज आहे तो आपला ट्रान्सफर फॉर्म आहे. त्या ट्रान्सफर फॉर्म आपल्याला फिल करून घ्यायचा आहे घरी. नंतरून तो फिल केल्यानंतर आपल्याला जे ऑनलाईन पेमेंट केले आहे त्याचं स्क्रीनशॉटची रिसिप्ट किंवा बँके थ्रू जे आपल्याला कागद मिळालं असेल त्याची रिसिप्ट घ्यायची आहे, ती त्याला लावायची आहे व ते डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला आपलं ग्रेड कार्ड जे जर मिळाले असेल तर ते घरून स्कॅन करायचं आणि नसेल मिळालं ते कॉलेज स्कॅन करेल. ते स्कॅन करायचं आहे, त्याला जॉईन करायचं आहे आणि आपल्या कॉलेजचा जो ईमेल आहे त्यावर ते सेंड करून द्यायचं आहे. इथे विद्यार्थ्यांची प्रोसेस ही संपली. आता पुढचं काम आहे ते कॉलेजकडे आहे. सो या प्रकारे झाली ऑनलाईन प्रोसेस. यामध्ये दोन्हीमध्ये एकच फरक होता, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईनमध्ये आपण DD फिल केला आणि ऑनलाईनमध्ये आपण फिल केलं काय, ऑनलाईन पेमेंट. तर आणि ऑफलाईनमध्ये आपल्याला काउन्सिलरची सही घ्यायला कॉलेजवर जायचं होतं, ऑनलाईनमध्ये आपल्याला जायची आवश्यकता नाही. या प्रकारे हे फरक आपण समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपला प्रवास वगैरे हा टळतो. तरी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे याबद्दलही तुम्ही मला कळवू शकता. तरी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट नेहमी करा. धन्यवाद. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरलेल्याची एक्झाम्पल देतो आहे, कसा भरला जातो. तर कोणतं आहे, सेमिस्टर इंग्लिश लर्निंग. जर 3rd सेमिस्टरसाठी ट्रान्सफर असेल तर 2nd न्यू. टोटल क्रेडिट पॉईंट पास किती झाले ते लिहायचं आहे. जर 24 असतील 24, 18 असतील 18 या प्रकारे. टोटल ग्रेड पॉईंट म्हणजे CGPA किती आला आहे तो लिहायचा आहे. देन नेम ऑफ युनिव्हर्सिटी व्हेअर इंटेंड टू बी ट्रान्सफर, आपल्याला कोणती युनिव्हर्सिटी ट्रान्सफर करायचं ते नाव लिहायचं. नेम ऑफ कॉलेज व्हेअर इंटेंड टू बी ट्रान्सफर, कॉलेजचे जे सिक्वेन्स असतील ते टाकायचे तिथे. देन आपण ट्रान्सफर करतो आहे पण त्यासाठी रिझन काय आहे ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर रिझन हे प्रॉपर असायला पाहिजे. नंतरून DDचा नंबर, जर ऑफलाईन प्रोसेस असेल तर DDचा नंबर लिहायचा आहे आणि ऑनलाईन जर प्रोसेस असेल तर तिथे आपल्याला जो ऑनलाईन पेमेंट करलं असेल त्याचा जो नंबर मिळेल तो लिहायचा आहे. नंतरून तिसऱ्या पेजवर पार्ट 1B तो आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट, म्हणजे पालकांचं ना हरकत प्रमाणपत्र. आपल्या पालका इच्छुक आहेत का म्हणजे पाल्याला पाठवण्यासाठी दुसऱ्या कॉलेजसाठी ते. तर त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती फिल करून घ्यायची आहे. हे PDF-सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नंतर पार्ट 2 नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, हे जे असेल हे कॉलेज थ्रू असेल, म्हणजे कॉलेजकडून मिळालेलं ना हरकत प्रमाणपत्र. नंतरून आहे पार्ट 3. पार्ट 3वर आपल्याला रजिस्ट्रार MPK राहुरी इथे लिहिलेलं आहे. नंतर सब्जेक्ट काय आहे, इंटर युनिव्हर्सिटी ट्रान्सफर आहे का इंटर कॉलेजिएट ट्रान्सफर आहे ते लिहायचं आहे. नंतर त्यामध्ये स्टुडंटचं नेम वगैरे, नंतर इयर किती आहे, युनिव्हर्सिटीचं नाव, देन रिझन कोणतं आहे तुमचं कॉलेज ट्रान्सफर करायचं. देन प्रेफरन्स टाकायचं आहे कॉलेजचा. आता या विद्यार्थ्याने टाकलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर अँड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड. सो आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पहिले प्रेफरन्स कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेला दिला आहे तर आपलं पहिले विचारात घेतलं जाईल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, नंतरच विचारात घेतलं जाईल कोल्हापूर, नंतर विचारात घेतलं जाईल कराड. तर अशा ठिकाणी केव्हा गोंधळ होतो, जर एखाद्या विद्यार्थी इच्छुक आहे की त्याला कोल्हापूरचं कॉलेज हवं आहे आणि एखाद्या इच्छुक आहे की त्याला पुणे पण चालेल आणि कोल्हापूर पण चालेल. बट जर एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर
हे दोघी टाकले आणि जो फक्त कोल्हापूरसाठी इच्छुक आहे त्याने फक्त कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर टाकलं आहे आणि तुमचा CGPA सेम आहे, तर पहिली अपॉर्च्युनिटी किंवा प्रायोरिटी ज्या विद्यार्थ्याने फक्त कोल्हापूर टाकलं आहे त्याला मिळेल. तर हा सिक्वेन्स टाकताना काळजी घ्यायची, एवढंच सांगायचं होतं. नंतरून पार्ट 4 असा आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तेच आहे ते फिल करायची माहिती सर्व आपली. नंतरून परिशिष्ट ड, त्यामध्ये आपला नोंदणी क्रमांक, कॉलेजचा रजिस्टर नंबर, नंतर विद्यार्थ्याचे नाव, नंतर बदलीचे सत्र, नंतर पहिल्या ते तिसऱ्या सत्रापर्यंतचा CGPA. जर आपण थर्ड सेमसाठी ट्रान्सफर करतो आहे तर पहिल्याचा लिहायचा, आणि जर आपण फिफ्थसाठी ट्रान्सफर करतो आहे तर ॲग्रिगेट जो आलेला आहे तो लिहायचा. नंतरून बदली पाहिजे असलेल्या महाविद्यालयाचा जो सिक्वेन्स आहे तो लिहायचा आहे. नंतर बदलीचे कारण, विच इज रिझन फॉर द अकॅडमिक ट्रान्सफर, ते लिहायचं आहे. आणि महाविद्यालयाचे नाव हरकत प्रमाणपत्र आहे का नाही हो ते पण कंप्लीट करून लिहायचं आहे. विद्यापीठाचे नाव हरकत प्रमाणपत्र आहे का नाही ते पण लिहायचं आहे. पालकांचे यामध्ये दिलेलं नाही कारण ते येतच नाही. या प्रकारे ट्रान्सफर फॉर्म आपण इथे बघितला. तरी मला वाटते आता तुमच्या सर्व अडचणींचं निरसन झालेलं असेल. तरी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड असतील ते तुम्हाला